माझे नाव दत्ता गांधळे. मी आपल्यापासून एक 100-150 किलोमीटर असलेल्या मनसर शहरात राहतो. मी त्या गावचं सरपंचपद भूषवलेलं आहे आणि सध्या आता ज्या निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये माझी पत्नीच त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली आहे. आज आपल्या या नाशिकच्या पुण्यभूमीत येण्याचं कारण असं की आमच्या इकडे असलेला एक भ्रष्ट अधिकारी गोविंद जाधव म्हणून आहेत. त्यांनी आता नुकतीच बदली त्र्यंबक नगर परिषदेत करून घेतलेली आहे. कारण हे महाशय गेली 3 वर्ष आमच्याकडं मुख्य अधिकारी म्हणून काम पाहत होते. यांच्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मी अनेक वेळा उपोषणं केलीत, आंदोलनं केलीत. ठीक आहे, मला निवडणुकीत त्याचा रिझल्ट आला असेल भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोललं म्हणून, पण त्या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध बोलून नुसतं उपयोग होणार नाही, तर त्याच्या विरुद्ध वाचाही फोडली पाहिजेत. त्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. त्यांच्याकडून आर्थिक वसुली, शासनाचे जे काही त्यांनी बुडवलेले आहेत त्याची पण वसुली झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टीचा उहापोह करण्यासाठी आज आम्ही खरं तर या ठिकाणी आपल्या भेटीला आलो आहे. सर्वप्रथम आपण सर्वजणांनी वेळ देऊन आलात त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो. खरं वास्तविक पाहता गोविंद जाधव हे मला वाटतं 23/12/2022ला त्यांनी मनसर नगरपंचायतचा पदभार स्वीकारला. ॲक्च्युअली त्यांच्या आधी जे CEO होते पस्टे म्हणून त्यांचा काय कार्यकाल पूर्ण झाला नव्हता, पण ठराविक राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून हे माशे त्या ठिकाणी आले. आम्हालाही वाटलं सुरुवातीला चला चांगला अधिकारी कुठेतरी त्या कर्जत जामखेडला होता, तिथे काहीतरी पुरस्कार एखादा त्याला भेटला होता. इथं आल्यानंतर चांगलं मनसरकरांची सेवा करेल, चांगली कामं होतील अशी अपेक्षा होती. पण ओव्हरऑल पाहिलं त्यावेळेस आम्हाला जागं करायला कुणी नव्हतं. आणि आम्हाला हे जे आज तुमच्या पुढे पेपर आहेत हे भेटायला फार त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आमच्या हातात आले. पण आम्ही खरं तर त्र्यंबक नगरी असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील सगळ्या बंधू आणि भगिनींना जागं करण्यासाठी इथं आलेलो आहे. वास्तविक पाहता त्र्यंबक नगरीचं बरोबर अटॅचमेंट हे निस्ते म्हणजे तुमच्या नाशिक जिल्हा असेल किंवा त्र्यंबक नगरीतल्याच नागरिकांची नसून महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण भारतातील नागरिकांची त्या याच्याची आहे. कारण पवित्र त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी आहे. अशा पवित्र ठिकाणी हा माणूस बसलेला आहे. ज्यावेळेस माझी पत्नी नगराध्यक्ष झाली, साधारण 1 जानेवारीला तिने पदभार स्वीकारला. पुढच्या 4-5 दिवसातच हा बहादर मेडिकल लीवच्या नावाखाली तिकडे जम्मू काश्मीरला फिरायला गेला. कारण त्याला माहिती होतं इथं राहिलं तर सामना करावा लागेल. आणि मी दुर्दैवाने सांगावं वाटतं का पुणे जिल्ह्यातूनच काही अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. त्या अधिकाऱ्यांना माझा तर स्पष्ट आरोप आहे 1.5 कोटी रुपये देऊन हे माशे इथं बदली करून आलेले आहेत. पैसे देण्याचं बरोबर ते पैसे कुणाचे आहेत? गोविंद जाधवच्या काही वडिलांचे पैसे नाही आहेत. ते आमच्या मनसरकरांच्या सर्वसामान्यांच्या खिशावर मारलेला डल्ला आहे. तो त्यांनी वर्षा अधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि अशा अधिकाऱ्यांच्या मार्फत तो इथं आला आहे. त्याचा डोळा समजा त्र्यंबक नगरी असेल, जो आता पवित्र कुंभमेळा पुढच्या वर्षी होतो, योगायोगाने ती नाळ पण आमच्या मनसरशी जोडलेली आहे. कारण जे साधू पुढे कर्नाटकला जातात त्यांचा 1 ते 2 मुक्काम मनसरला असतात. कारण मनसरला त्यांची गादी पण आहे. कुंभमेळ्याचा निधी आम्हाला पण येतो, पण तो थोड्याफार प्रमाणात येतो, 1-2-3 कोटी रुपयाच्या आसपास येतो. अशा या पवित्र ठिकाणी जर हा आता जर आला आणि याच्या हातात जर 1,500-2 हजार कोटीचं जर बजेट गेलं, कारण आमचं मनसरचं मागच्या 3 वर्षाचं जर तुम्ही पाहिलं तर साधारण 100 कोटीचा विकास कामांचे शासनाकडून आलेल्या माननीय नामदार एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून निधी होता आणि नगरपंचायतची घरपट्टी आणि पाणीपट्टीतून 30 कोटी रुपये वसूल झाले. त्यामुळे साधारण 150 कोटीमध्ये हा माणूस जर 30 कोटी रुपये खात असेल तर तुम्ही त्र्यंबक नगरीतील सगळ्या नागरिकांनी हा उद्या जर या ठिकाणी कायम राहिला तर ह्या 1,500-2,000 कोटी रुपयामध्ये किती पैसे खाईल याची सगळ्यांनी विचार करा. कारण त्यावेळीस आम्हाला जागं करायला कोणी नव्हतं, आम्हाला कोणी सांगायला नव्हतं आलं कर्जतवरून का असा भ्रष्ट माणूस इकडे आलाय. पण आम्हाला वाटलं का आपलं हे दायित्व आहे. आता मी स्वतः शिवसेना पक्षात काम करतो, एकनाथभाई शिंदे साहेबांच्या हाताखाली काम करतो.
तुमचा प्रश्न असाही असू शकतो का बाबा मी वरती शासन का आता आम्हाला मनसरला एक 3 कोटीचा माझी वसुंधराचा पुरस्कार भेटलेला आहे, पण तुम्ही वास्तविकता पाहिली तर 3 कोटीचा आता शासनाने पुरस्कार दिला, पण त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च बघितला तर जवळजवळ 4.5 कोटीच्या आसपास या महाशयांनी खर्च केलेला आहे. याच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामध्ये मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून एक फक्त टेंडर कॉपी दाखवतो. हे बेबी मोरे म्हणून एक ठेकेदार आहेत, तुमच्या नाशिक संगमनेर या भागातलेच आहेत, कारण आमच्याकडे जेवढे ठेकेदार आलेत हे तुमच्या भागातीलच होते. ह्या बेबी मोरेला यांनी काम दिलंय 1/2/2024ला. या कामाची मुदत संपली, 9 महिन्याची मुदत होती, 9 महिन्यात याची मुदत संपली. पण ह्या महाशयांनी काम चालू करताना टाउन प्लॅनिंग, कारण ते इमारत होती, त्या इमारतीला टाउन प्लॅनिंगची कुठलीही परमिशन घेतली नाही. टाउन प्लॅनिंगची परमिशन आली आम्हाला 10/12/2024ला, म्हणजे त्या कामाची मुदत संपल्यानंतर आम्हाला टाउन प्लॅनिंगची परमिशन आली. तरी त्यांनी आधी काम चालू केलं होतं. आणि वास्तविकता जर तुम्ही पाहिलं तर 31 ऑक्टोबर आणि 3 डिसेंबर रोजी त्या म्हणजे टाउन प्लॅनिंगची परमिशन यायच्या आधी त्या संबंधित ठेकेदाराला 1 कोटी पेमेंट सुद्धा या महाशयांनी अदा केलं होतं. असे त्याचे कागदावरचे भरपूर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहेत. टेंडरमध्ये तो अशी एक गंमत चांगली करतो. आता ह्या टेंडर वर्कमध्ये तुम्ही जर तुलनात्मक तथ्य बघितले, म्हणजे आपण टेक्निकल बीड म्हणतो, की टेक्निकल बीड जर पाहिली तर इथं समजा किती 4 ठेकेदारांनी भरलेली आहे. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शन, वळसे पाटील कन्स्ट्रक्शन, भीमाशंकर एंटरप्राइजेस, तन्मय एंटरप्राइजेस आणि किशोर बालगरी. ह्या 4 मध्ये म्हणजे एक सगळ्या ठेकेदारांची चेन करायची. बरं, याच्यातले बहुतांशी ठेकेदार बेबी मोरे, DM हे कातोरे, हे सगळे संगमनेर वगैरे या भागातील आहे. यांची एकमेकात चेन केलेली आहे. आणि आतापर्यंत जेवढी 70-80-100 कोटीची टेंडर झाली ती 0.0 मध्येच झाली, कुठलीही स्पर्धा झाली नाही. हे स्पर्धा न होण्याचं कारण काय? समजा आता तुम्ही तुलनात्मक तक्ता बघितला तर हे टेंडर भेटले वळसे पाटील कन्स्ट्रक्शनला. याच्यात डिस्क्वालिफाय कोण आहे? त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनवाला डिस्क्वालिफाय केलाय. याची तारीख आहे 5/9/2024 आणि समजा 11/7/2024ला दुसरं टेंडर झाले. म्हणजे 2 महिन्यापूर्वी डिस्क्वालिफाय असलेला माणूस त्याच्या नावावर लगेच 2 महिन्यात त्याचे पेपर कसे काय रेडी होतात? म्हणजे फक्त चेन करायची, बाहेरच्या माणसाला त्याच्यात एंट्री होऊन द्यायची नाही आणि फक्त संबंधित ठेकेदारांनाच. बरं, ही टेंडर पाहिली तर प्रत्येक टेंडर 2-2, 3-3, 4-4 कोटीची टेंडर आहेत आणि सगळी टेंडर शासनाच्या डोळ्यात डोळेफेक करून 0.0 मध्येच केलेली आहे. एकही टेंडर बिलो गेलं नाही. याच्या विरुद्ध मी, आणि हे सगळे क्लब टेंडर आहेत, म्हणजे क्लब टेंडर करायचे आणि म्हणजे क्लब टेंडर केल्याचा अधिकाऱ्याला आणि राजकीय पुढाऱ्यांना फायदा काय होतो? 10 जणांकडून कमिशन घेण्यापेक्षा एकाकडून कमिशन घेतलेलं कधी फायद्याचं. असं करीत जवळजवळ त्यांनी जवळ माझा अंदाजे 20 ते 30 कोटी रुपये कमवलेत. त्याच्यातले 2 कोटी रुपये इथं देऊन बदली करून या ठिकाणी बसलेला आहे. मी ACBला पण तक्रार केलेली आहे आणि संबंधित जे काही पुणे ऑफिस आहे नगर विकासचं, त्या ठिकाणी तक्रार केलेली आहे. मला न्याय लवकर मिळेल, पण आपण त्र्यंबक नगरीतील असेल किंवा नाशिक जिल्ह्यातील लोक सुद्धा जागरूक व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. तुम्ही जी तक्रार केली आहे